नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी आनंदाची बातमी. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ. तर कोणता लाभ मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी या योजनेची पात्रता काय असणार आहे, निकष काय आहे, या योजनेची कार्यपद्धत काय आहे आणि या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व लाभार्थी निवडसाठी कशा प्रकारे होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52,16,000 लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या योजनेची पात्रता आणि निकष आपण पाहूया. तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. तसेच फक्त 14 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांनाच ही योजना लागू राहणार आहे. ठीक आहे, तर याची कार्यपद्धत कशा प्रकारे आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपनीमार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत अद्ययावत 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपनीमार्फत करण्यात येईल. केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदान व्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी यांना प्रति सिलेंडर 830 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरद्वारे म्हणजे बँकच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीये. तर याची अंमलबजावणी आणि लाभार्थ्याची निवड प्रक्रिया कशा प्रकारे. तर मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी एक प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मुंबई शहर, उपमुंबई, ठाणे शहरासाठी नियंत्रक, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल. या दोन्ही समिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचे म्हणजे रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित करेल. योजनेतील लाभार्थ्याची दुरुस्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. निकषाची पूर्तता करणारा लाभार्थ्याची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकास निश्चित करेल. याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती कार्यरत असणार आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्यातर्फे 830 रुपये म्हणजे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. धन्यवाद.